बातमी आहे पाकिस्तानातून। दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानने आता सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलेला आहे। व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार करणं हे सरकारचं काम आहे असं म्हणत पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यावेळी पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। दिवाळखोरीमुळे पाकिस्तान हैराण। सरकारी कंपन्या काढल्या विक्रीला। आर्थिक संकटामुळे खासगीकरणाकडे वाटचाल। सीमेपलीकडून भारताविरोधात कुचाळक्या करणाऱ्या पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। कर्जबाजारीपणा आणि महागाईमुळे पाकिस्तानचं कंबरडं पुरतं मोडलंय। हे कमी होतं म्हणून की काय, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय। इस्लामाबादमध्ये झालेल्या प्रायव्हेटायझेशन कमिशनच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे। व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही असं सांगत पंतप्रधान शरीफ यांनी सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत। पहिल्या टप्प्यात 24 कंपन्यांची विक्री होणार आहे। सर्वात आधी पाक एअरलाइन्सची विक्री करण्यात येईल, त्यानंतर इतर कंपन्यांची विक्री केली जाईल। खासगीकरणासाठी सरकारकडून एक पॅनल नियुक्त केलं जाणार आहे। शिवाय या कंपन्यांच्या बोलीचं थेट प्रक्षेपण केलं जाईल। कंगाल झालेल्या पाकिस्तानला गेल्या वर्षी IMFनं 10,000 कोटींचं पॅकेज दिलं होतं। मात्र IMFनं काही जाचक अटीही लादल्या होत्या। सर्व अनुदान रद्द करण्यात यावं, पेट्रोल, डिझेल, विजेचे दर वाढवण्यासोबत कर संकलन वाढवण्याची अट घालण्यात आली होती। आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्ताननं याआधीच काही बंदरं आणि विमानतळांची विक्री केली आहे। आता खासगीकरणाचा घाट पाकिस्तानला तारणार की जनतेचं कंबरडं मोडणार हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।